नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. आज आपण एक सिरियस टॉपिकवर डिस्कशन करणार आहे. सिरियस टॉपिक काय तर आत्ताच आपल्या राज्यामध्ये गुलियन बेरेव्ह सिंड्रोम हा जो काही रोग आहे याचे रुग्ण आढळण्यात आले आहे. हा एक अत्यंत धोकादायक असा सिंड्रोम आहे. याच्यामध्ये काय होतं पहा, जे काही आपलं नर्व्ज आहेत ते सुन्न पडून जातात, जे काही हात आहेत त्याला मुंग्या येणं, जे काही शरीर आहे त्याला मुंग्या येणं आणि एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये यामध्ये पॅरालिसिसच्या पण काही काही कंडिशन आपण पाहायला गेले आहेत. ठीक आहे. तर यामध्ये रुग्णांची वाढ होत आहे खूप. याचा धोका काय आहे आणि ह्याचा जो काही उपचार आहे तो किती आहे, काय काय आहे तो आपण पाहू. ठीक आहे. तर आर्टिकलनुसार जे काही राज्यात गुलियन बॅरे सिंड्रोमचे रुग्णांची जी काही संख्या आहे ती एकतर 100च्या वर गेली आहे. याची कंडिशन आपण पाहिलं काय काय होतं यामध्ये. पूर्ण शरीर सुन्न पडतं, पॅरालिसिस, एक्स्ट्रीम समजा पॅरालिसिस होऊ शकते यामध्ये. ठीक आहे. तर संख्या वाढत आहेत आणि जे काही रुग्ण वाढत असल्यामुळं, हा अचानक आल्यामुळं जे काही रुग्णवाहिका आहेत त्यांची पण कमतरता भासत आहे आणि जे हॉस्पिटलायझेशन याच्यामुळे जास्त वाढत आहे, त्यामुळं जे काही हॉस्पिटलवर प्रेशर पडत आहे ते हँडल होत नाहीये. म्हणजे अचानक हा नवीन रोग आलेला आहे आणि त्याच्यावर उपचार करण्यासाठी जे काही हॉस्पिटल्स आहेत ते कमी पडत आहेत आपल्या राज्यामध्ये. तर याच्यासाठी कारणीभूत आतापर्यंत जे काही माहिती लागली तर कारणीभूत काय गोष्ट आहे तर गेल्या काही दिवसांपासून पुण्यात हा रोग आढळण्यात आला. पुण्याच्या सिंहगड रस्त्याच्या भागात एक जो काही सिंहगड आहे त्याला जो काही पाणी पुरवठा होतो ते एका विहिरीतून होतो. ठीक आहे. एक विहीर आहे नांदेड परिसरात. विहिरीतून पाणी पुरवठा होत असलेल्या भागात जे काही रुग्ण आहेत ते 80% रुग्ण तेथून येतात. म्हणजे जे काही ते विहिरीच्या पाण्यामुळं, विहिरीचं पाणी एकतर ते दूषित झालं असेल. ठीक आहे. दूषित कशामुळे होऊ शकतं. एकतर हे जे काही विहीर आहे त्याच्यावर एकतर प्रोटेक्शन लेअर नसल, त्याच्यावर वर काही पण येत असेल, काही पण पडत असेल, किंवा तिने समजा टाइमवर त्याचं साफसफाई केली नसेल, त्याच्यामुळे ते पाणी एकतर दूषित होणार आणि तेच पाणी आपण घरामध्ये वापरतो आणि त्याच्यामुळं जो काही आपल्याला अनेक आजार आहेत त्यापैकी हाच एक सिंड्रोम आता आपल्याला आढळण्यात आलाय. ठीक आहे. तर जे काही NIV आहे, ठीक आहे, NIV, तर त्यांच्या निदर्शनास काय आलं पहा. तर NIV कडे पाठवण्यात आलेल्या 23 जे काही रक्त नमुने, ब्लड सॅम्पल्स जे काही आहेत, 23 ब्लड सॅम्पल्स, त्या 23 ब्लड सॅम्पल मध्ये जे काही पाठवण्यात आलेले होते त्याच्यामध्ये चिकनगुनिया, झिका संसर्ग आढळून आलेला नाही. म्हणजे जे काही टोटल सॅम्पल पाठवले होते त्यापैकी 23 सॅम्पल मध्ये हे जे काही चिकनगुनिया म्हणा, झिका हे जे काही आहे हा आढळून आला नाही. आणि NIV कडे पाठवण्यात आलेल्या 73 रुग्णांचे जे काही आपण म्हणू शकता जे काही युरिन सॅम्पल्स आहेत ते पाठवण्यात आले. त्यापैकी जे काही 12 नमुने आहेत त्यामध्ये नोरोव्हायरस हा विषाणू संसर्ग आणि 3 नमुन्यामध्ये कॅम्पालोबॅक्टर जेजुनी हा जीवाणू संसर्ग आढळला आहे. ठीक आहे. आणि जे काही 19 नमुने आहेत त्याच्यापैकी हे निगेटिव्ह आहेत. ठीक आहे. अद्याप यामध्ये जे काही उरलेले 39 नमुने आहेत त्यांचा आणखीन तपास पूर्ण झालेला नाही अशी माहिती NIV न पाठवण्यात आली. ठीक आहे. आपण खर्चाचा जर विचार केला तर यामध्ये जो काही खर्च आहे तो 5 लाखापर्यंत जाऊ शकतो. 5 लाखापर्यंत. याच्यामुळं या रोगाला, हे जो काही सिंड्रोम आहे याला धोकादायक तर म्हणलं जातं आणि खर्चिक पण म्हणलं जातं. म्हणजे एवढा खर्च जर एका सामान्य माणसाला जर करायचा म्हणला तर शक्य नाही ना तो, बरोबर. तर राज्य सरकारचे काही योजना आहेत त्याचा लाभ बघा. त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून प्रत्येकाला 2 लाखापर्यंत रुग्णांचा उपचार होऊ शकतो मोफत. आणि याचबरोबर पुणे महानगरपालिकेच्या शहरी गरीब योजनेतही 2 लाखापर्यंतचा उपचार मोफत आहे. ठीक आहे.
तर हे करून पण 2-2 लाखाचं जे काही याने देत आहेत अनेक योजना थ्रू, तर याचा उपचाराचं जे काही टोटल खर्च आहे तो जास्त आहे. तर याचा त्याच्यावर काही प्रभाव पडत नाही. ठीक आहे. तर जे काही सर्वेक्षण झालं, जे काही रिसर्च झाली, त्याच्यानुसार काय आढळण्यात आलं, तर पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून बाधित भागांमध्ये तातडीने रुग्ण सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे. जे काही एरियामध्ये ते रुग्ण सापडले आहेत, त्यांच्यामध्ये ते जे काही हेल्थ सेक्टर मधले जे काही लोक आहेत ते गेले आहेत चेक करण्यासाठी काय काय आपण त्यांच्यासाठी करू शकतो. जे काही आरोग्य विभागाची पथके आहेत हे त्या एरियामध्ये सर्वेक्षण करत आहेत आणि रुग्ण आढळून आलेल्या परिसरात आरोग्य विभागाकडून 64,236 घरांचे सर्वेक्षण आतापर्यंत करण्यात आलं आहे आणि महानगरपालिका व आरोग्य विभागाने 86 पथके यासाठी तैनात करण्यात आले आहेत. ठीक आहे. तर पाणी पिण्यास अयोग्य ते जे काही रोग आले याचा सगळ्यात मोठा आतापर्यंत समजण्यात हे आलंय की जे काही होत आहे सिंड्रोम हा पाण्या थ्रू होत आहे, म्हणजे दूषित पाण्यामुळे होत आहे. ठीक आहे. तर आरोग्य विभागाने सिंहगड रस्ता परिसरातील 21 पाणी नमुने, जे काही 21 वॉटर सॅम्पल्स आहेत ते राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाठवले आहे. जे काही 21 वॉटर सॅम्पल्स आहेत त्या एरियाला सप्लाय पाण्याचा जिथून होतो त्यांचे 21 सॅम्पल्स हे आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. त्याच्यामधले 3 पिण्यायोग्य आहेत आणि 3 पिण्यास अयोग्य होते. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामधले फक्त तीनच सॅम्पल, म्हणजे तीनच जो काही पाणी पुरवठ्याचा साठा होतो त्याच्यामधले 3च पिण्यायोग्य आहेत. ठीक आहे. आणि जे बाकीचे 3 आहेत ते पिणे अयोग्य आहेत आणि बाकीचे जे 15 पाणी नमुन्यांची तपासणी अहवाल आणखीन यायचा आहे. ठीक आहे. महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने 183 पाणी नमुने त्यांच्याच प्रयोगशाळेत तपासले. त्यातील 182 नमुने पिण्यायोग्य व केवळ 1 नमुना पिण्यास अयोग्य आढळला आहे. ठीक आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून परिसरातून खाद्य पदार्थांचे नमुने घेऊन त्यांची तपासणी केली जात आहे. ठीक आहे. तर आणि या ह्याच्यामध्ये आतापर्यंत किती मृत्यू झाले आहेत ते बघू. जे काही सिंड्रोम आहे याच्यामुळे 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे आता. ते मूळचे धायरीतील होते. ते 13 जानेवारीला सोलापूरला गेले होते. त्यांचा जो काही ट्रॅव्हलिंग हिस्ट्री आहे त्यानुसार ते 13 जानेवारीला सोलापूरला गेले होते. त्यांना गिळण्यास त्रास होत होता. जे काही आपण जेवतो, जे काही अन्ननलिका आहे इथून त्याचा त्यांना गिळण्यामध्ये त्रास होत होता आणि पायामध्ये अशक्तपणा, याचा आपण पहिल्यांदा पाहिलं बघा काय काय ह्याचे इम्पॅक्ट आहेत. तर सुन्नपणा जाणवतो, पायामध्ये अशक्तपणा जाणवायला लागला. त्यामुळे त्यांना 18 जानेवारीला सोलापूरमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यांना 5 दिवसात 25 इम्युनोग्लोबिन इंजेक्शन देण्यात आले. त्यांना 25 जानेवारीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने अतिदक्षता विभाग, इमर्जन्सी वॉर्ड विभागात हलवण्यात आले. त्यांचा उपचारादरम्यान त्याच दिवशी मृत्यू झाला. तर हा किती रोग धोकादायक आहे याच्यावरून तुम्हाला समजलं असेल. तर जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे काही पथक आहे ते काय करत आहे ते पाहू. पुणे परिसरात रुग्णांच्या संस्थेतील वाढ लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उच्चस्तरीय पथक नेमले आहे. ठीक आहे. हे पथक सार्वजनिक आरोग्य उपाययोजना आणि व्यवस्थापनात राज्याच्या आरोग्य विभागाला मदत करण्यात येईल. ऑब्व्हियसली केंद्रीय पथक राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र दिल्ली, पुन्हा निमान्स बँगळूर, पुण्यातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागीय कार्यालय आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था NIV. ठीक आहे. या संस्थांमधील 7 तज्ज्ञांचा समावेश आहे. NIV चे 3 तज्ज्ञ आधीच स्थानिक प्रशासनाला मदत करीत आहेत. आता केंद्रीय पथकही दाखल झाले आहे. या पथकाने राज्याच्या आरोग्य विभागासोबत बैठका घेऊन परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. ठीक आहे. तर हे होतं
या सिंड्रोम बद्दल माहिती, तर काळजी घ्या स्वतःची. स्वच्छ पाणी पिण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात महत्त्वाचा प्रयत्न म्हणजे स्वच्छ पाणी पिलंच पाहिजे. आणि जो काही आपल्या घरामध्ये पाण्याचा पुरवठा होत आहे, ते पहिल्यांदा नीट निरखून पहा, की ते काही जे काही पाणी येत आहे, ते स्वच्छ येत आहे का नाही? त्याचं रूटीन डेली टू डेली त्याला चेक केलं जात आहे का नाही? त्याच्यावर म्हणजे चांगलं आहे का नाही पाणी? पिण्यास योग्य आहे का नाही? आणि स्वतःची काळजी घ्या. आय होप या रोगाबद्दल तुम्हाला समजलं असेल. तुम्ही काळजी घेसाल हीच इच्छा आहे. धन्यवाद.